सर एक चंद्रकांत बोला. हे केळीच्या बागा दाखवतो सर आपल्याला. एक मिनिट सर, ही केळीच्या बागा आहे. पूर्णच्या पूर्ण झोपले सर. हा जो पूर्ण खाली पडले आहेत केळी. हा पूर्ण सर पूर्ण. कलेक्टर येत आहे, लाईनवर घेऊ का कलेक्टरला? कलेक्टर साहेबांची आता बोललो मी. जी. ते ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आहे ना AIC. हो जी. AIC आणि ते जी. AIC कंपनीचा इन्शुरन्स आहे. जी सर. आणि त्याच्यामध्ये हे झालंय की त्याच्यात कंपनी मला सांगितलं मी आपल्या कलेक्टर की ते कंपनीचं जे काय म्हणणं आहे ते हे करून चुकीच्या पद्धतीने काय करू नका. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. ते 1 हेक्टर काय 2 हेक्टर करत होते. जी. तर तसं चालणार नाही सर. एक मिनिट फक्त बोलू का? आणि हॅलो सर, विषय असा आहे, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीने 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांना मेल टाकला की तुमचा ओव्हर इन्शुरन्स झालेला आहे. हे 4 हेक्टरपर्यंत इन्शुरन्स त्यांचं घेतला जातो, पण कधी कधी 4 हेक्टर घेतल्यानंतर ते सांगितलं तुमचं 30,000 लागवडीखाली आहे. आता आमच्याकडे 3 दिवसांहून सलग नुकसान होते केळीचं. तर त्या क्षेत्रात गेल्यावर मी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी इथे आहे. तर त्याचं क्षेत्र 100% गेलेलं आहे आता. म्हणजे 29,000, 30,000, 50,000 असं खोड पडलेलं आहे. एका खोडाला लावायला 200 रुपये खर्च लागतो. आता ते सांगतात 30,000 लागवड आहे. 30,000 लागवड आहे. आता 30,000ला जर लागवड असती तर एवढा मोठा जो क्षेत्र गेलं, नुकसान झालं, तहसीलदार पाहत आहे, तालुका कृषी अधिकारी पाहत आहे, आणि ते व्हेरीफाय करताय. तरी AIC असं म्हणत आहे. आणि सर आपणही म्हटल्याकडे खूप मी कलेक्टरशी बोललो जी की त्या AIC कंपनीचं काय बिकायचं नाही, त्यांना बोलवून घ्या, मीटिंग लावा, आणि आम्ही पण कॅबिनेट मध्ये या ठिकाणी ते चर्चा करू. कारण नुकसान भरपाई शेतकऱ्यांची मोठी झालेली आहे. नुकसान जी. त्या वाऱ्या 60 किलोमीटरच्या स्पीडने वारं हे झालेलं आहे. बरोबर सर. मोठे झाडं पडले, झाडं पडले. हे तर 100% केळी संपली. वादळ, त्यामुळे नुकसान जास्ती, केळी संपली पूर्ण. जी. तर पूर्णपणे एकदम दाबून हे करा बोललो मी त्यांना, कलेक्टरना. जी. फक्त सर आम्हाला सांगितलं त्या कंपनीला दाबून हे करा. सर मायबाप, आता तुम्ही जे आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे सरकारकडून, आपल्याला 1 लाख रुपये एकरी किमान मिळाले पाहिजे. कारण 1 लाख रुपये एकरी आपल्याकडून आता मदत मिळाली पाहिजे, अशा पद्धतीची सगळ्यांची मागणी आहे सर. आणि शेतकरी एकदम हवालदिला रडतो पडतोय, कारण उद्याच हातात आले उत्पन्न 2700 रुपये भाव होता सर. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल असं एक बैठक पण कलेक्टर बोलले मी घेतो. आमदार आणि सगळ्यांची, पालकमंत्री वगैरे एक लावतो, आणि कॅबिनेट मध्ये पण आम्ही हा विषय काढतो. कॅबिनेट मध्ये सर जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल हा प्रयत्न आपण करू शकता. आणि आपणच मायबाप आहे आमचे. तर ते हे करू आपण. जी. जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, असं आपण त्याचा सगळं लावून टाकू. कलेक्टरशी माझं सविस्तर बोलणं झालंय कलेक्टरचं. जी. हो सर. फक्त आपण सरकार म्हणून आम्हाला जास्त मदत करावी एवढी विनंती होती सर, बाकी काही नाही. कलेक्टरचं माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे. जी सर. शेतकऱ्यांना बिलकुल सांगा, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत. जी. शेतकऱ्यांना याच्यामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यामध्ये सगळी नुकसान भरपाई मिळेल त्यांना. काही चिंता करू नका म्हणायचं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी बोलतो आम्ही, आणि कॅबिनेट मध्ये देखील हा विषय मांडतो. कॅबिनेट मध्ये याच्या बाबतीत चर्चा करतो. सर काही शेतकरी 1 मिनिट बोलून घ्या, संवाद साधून घ्या त्यांच्याशी, जरा बरं वाटेल मला सर. या तेरा बूम बाजू में. जी साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. बाकी पण या साहेब, आमची विनंती आहे, हातातोंडाशी आलेला घाट केला सर. वर्षभर आम्ही त्याला लहान पोरा